एव्हरीवन, स्टेप अप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, त्या पॅटर्नला धरून 2025 चे आता फॉर्म सुटलेले आहेत आणि अजून 17-18 तारखेपर्यंत साधारणपणे चेक करून घ्या। 16-17 तारखेपर्यंत साधारणपणे डेट आहे फॉर्म भरण्याची। तर बऱ्याच लोकांचे फोन येत आहे, मेसेज येत आहे की बाबा आम्ही साधारणपणे ऑप्शनल कसा निवडायचा का फॉर्म भरण्याविषयी। तर एक थोडक्यात माहिती देतो। आता याच्यामध्ये जे प्रोफाईल क्रिएट करणं वगैरे आहे तर ते एवढ्या व्हिडिओमध्ये मी नाही टाकलेलं का, कारण की तो खूप जास्त म्हणजे समजणारा भाग आहे। कोणताही पदवी झालेला विद्यार्थी, राईट ना, आयोगाचं जे म्हणणं आहे पदवी झालेला विद्यार्थी तर ते वाचून इन्स्ट्रक्शन वाचून फॉर्म भरू शकतो, त्यामुळे ते काही जास्त अवघड नाहीये। परंतु याच्याविषयी थोडक्यात मी माहिती देतो। फक्त काही गोष्टी आहेत जे आपल्याला अवॉइड करायच्या आहेत पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असताना, आणि हे कृपया लक्षात घ्या। आणि जे लोक, पुन्हा एकदा सांगतो की जे लोक नवीन आहेत आणि पहिल्यांदा फॉर्म भरत आहेत त्यांनी हा व्हिडिओ पेन वही घेऊन बघा आणि ज्या सांगितलेल्या गोष्टी नोट डाऊन करा। सगळ्यात पहिला मुद्दा की पूर्व परीक्षेला जी माहिती भरणार आहात ती माहिती कंपल्सरी पूर्व परीक्षेबरोबर मुख्य परीक्षेला आणि त्याचबरोबर मुलाखतीच्या वेळी सुद्धा तीच राहते। म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे परंतु अजून पोस्ट ग्रॅज्युएशन चालू आहे तर त्याचा उल्लेख नाही केला तरी चालेल, कारण की ते कंप्लीट झालेलं नाही, राईट। किंवा मग अपियर आहे असं सांगा, कंप्लीट झाल्याचं सांगू नका, राईट, ठीक आहे। म्हणजे बऱ्याच लोकांचा असा किंवा काही लोक पीजी झालेले असतात आणि पीएचडी चालू आहे, तर मग चालू आहे तर मग तुम्हाला तसं अपियर म्हणून मेन्शन करा, अदरवाईज नाही लिहिलं तरी चालेल। कारण की अशा अपियर जर तुम्ही म्हटलात की नाही कंप्लीट झालेला आहे आणि त्यावेळी कंप्लीट नाही झालं तर तुमच्याकडे तो फॉर्म जेव्हा ते क्रॉस व्हेरिफाय करतील मुलाखतीच्या वेळी तेव्हा तुम्हाला अडचण येऊ शकते। त्यामुळे पदवीचा फॉर्म मात्र तुम्ही, पदवीचं जे काही डेट आहे तर ती पदवी सुद्धा पूर्व परीक्षेच्या वेळी अपियर चालते, मुख्य परीक्षेच्या वेळी मात्र तुमचा पदवीचा निकाल यायला पाहिजे असतो फायनल इयरचा। आलं लक्षात, राईट। ते फायनल इयरची डेट निकालाची पाहिजे असते आणि ती डेट मुख्य परीक्षेच्या वेळी लागते। म्हणजे पूर्व परीक्षेच्या वेळी तुम्ही फायनल इयरच्या फायनल सेमला असता असं गृहीत धरलं जातं, राईट। आता सध्या सायकल थोडीशी मागे पुढे झालेली आहे आयोगाची आणि म्हणून एक्झाम ही थोडी उशीर आहे। अदरवाईज जनरली जेव्हा ही सायकल पूर्व परीक्षा एप्रिलमध्ये, साधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये मुख्य परीक्षा आणि मुलाखती जानेवारीमध्ये असं चालायचं, त्यावेळी बहुतेक लोक फायनल इयरचे पूर्व परीक्षेचा फॉर्म भरायचे आणि मुख्य परीक्षेच्या फॉर्मच्या वेळी आपल्या फायनल इयरचे मार्क्स अपडेट करायचे, राईट। ते अपेक्षित आहे, ते होतं। परंतु नॉन क्रिमिलेअर, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल, जेवढे काही तुम्ही डॉक्युमेंट आणि त्याचे नंबर्स टाकणार आहात ते सर्व नंबर टाकताना तुमची भूमिका ही कंपल्सरी ते व्यवस्थित वाचून आणि तिथे ते क्रॉस चेक करूनच टाका। शक्यतो फॉर्म भरत असताना लॅपटॉप किंवा आपल्या कम्प्युटरचा उपयोग करा, मोबाईलवरून शक्यतो हे करू नका। आणि त्यातली त्यात तुम्ही जे काही गुगल क्रोम वेब ब्राउझर वापरणार आहात किंवा फायरफॉक्स ब्राउझर वापरणार आहात त्यातून ह्या गोष्टी थोड्याशा सोप्या जातात, कोणती एरर जनरली येत नाही, राईट, ठीक आहे। तर ट्राय करा की तुम्ही हे लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून अर्ज भरणार आहात, ठीक आहे। सो पहिला मुद्दा की पदवीचा जो काही डेटा आहे किंवा 10वी-12वीचे मार्क्स आहेत सगळे व्यवस्थित भरायचे। त्याच्यामध्ये जे पर्सेंटेज मार्क्स वगैरे आहेत तर ते ॲक्युरेट भरण्याचा प्रयत्न करा, कारण की ते एकदा लॉक झालं की पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या टप्प्यावर कोणताही डेटा बदलता येत नाही, राईट, ठीक आहे। आता साधारणपणे मी माझा फॉर्म इथे घेतलेला आहे, ही माझी प्रोफाईल आहे। साधारणपणे तुम्हाला जे काही फॉर्म क्रिएट करायचा आहे किंवा फॉर्म भरायचा, तुमचं प्रोफाईल क्रिएट करायचं आहे तर ते एमपीएससी ऑनलाईन नावाची वेबसाईट आहे। तर याचे प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, माय अकाउंट आणि करस्पॉन्डन्स किंवा लॉगआउट या पद्धतीने ऑप्शन्स आहेत। आणि इथे दिलेलं आहे किंवा क्रिएट कसं करायचं आहे, सबमिट कसं करायचं आहे, लॉक कसं करायचं आहे, या स्टेजेस दिलेले आहेत, राईट, ठीक आहे। आता मी याच्यातलं माझं प्रोफाईल क्रिएशनचं जे काही पद आहे, सॉरी, ऑनलाईन ॲप्लिकेशनचा जो हे आहे, तर इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये साधारणपणे आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा पहिलीची जाहिरात आपल्याला दिसते, कारण की त्याचं सध्या जाहिरातीचा फॉर्म भरलेला इथे सुटलेला आहे। आता हा फोटो, जनरली आपले जे फोटो आहेत ते आधार कार्डवरचे असतात, तर शक्यतो फोटो चांगला ठेवा, राईट ना, म्हणजे तुम्हाला छान वाटावं ही भूमिका। आणि ह्या बाकीच्या डिटेल्स आहेत इथे। त्यानंतर आता साधारणपणे ठीक आहे, प्रोफाईलचा मुद्दा झालाय। त्यानंतर फॉर्म भरताना नेमकं कोणती काळजी घ्यायची आहे, तर माझ्याकडे जेवढे काही तुम्ही कास्ट सर्टिफिकेट किंवा एनसीएल डॉक्युमेंट जे आहेत तर ते घेताय, किंवा एनसीएल मध्ये पण त्यांनी बघितलेले बघा, तुम्ही जर बघितलं तर आता फॉर्म सुटलाय 2025च्या म्हणजे मार्चच्या शेवटच्या दिवशी, राईट ना, म्हणजे त्यावेळी तिथून पासून जर फॉर्म जर डेट आलेली आहे तर 2024-25, राईट ना, या पद्धतीचं, आणि 2025-26 या सॉरी 24-25 आणि 25-26, तर हे डेट वर्ष चेक करा, तुम्हाला एनसीएल अपेक्षित आहे, राईट ना, जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते। त्याच्यानंतर डीवायएसपी साठीचे जे पद आहे, डीवायएसपी साठीचे पद जरी आत्ता जाहिरातीमध्ये नसले तरी पण त्याचे जे निकष आहेत, उंचीचे, छातीचे निकष ते कृपया बघा,
त्या निकषांमध्ये आपण आहोत हे कन्फर्म करा. पुरुषांसाठी जी छाती आहे ती 84 आणि 89 आहे, तर जनरली भरून जाते, खूप जास्त अवघड जात नाही, राईट ना. ठीक आहे. आणि उंचीचा मुद्दा चेक करायचा 165 प्लस आहे आणि आय थिंक महिलांसाठी 157 आहे. तर हे पुन्हा एकदा मला एक्झॅक्ट पार्ट नाहीये, जस्ट तुम्हाला जे माहिती पत्रक येईल त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असतील. फक्त प्रॉब्लेम का होईल, आता DYSPच्या जागा नाहीये म्हणून हे निष्काळजीपणे भरलं गेलं. आणि हे जर याच्यामध्ये आपण बसलो नाही, कारण की PSIचं वेगळं आहे, DYSPचं वेगळं आहे, राईट. त्याच्यामुळे बहुतेक लोक इथं निष्काळजीपणा करतात आणि नंतर जेव्हा मुख्य परीक्षेला असतो तेव्हा तुम्ही इलिजिबल दाखवत नाही आणि मग तेव्हा मात्र हे ओरडायला सुरुवात करतात की आम्ही इलिजिबल नाही म्हणून, राईट. परंतु तेव्हा आयोग ऐकूनच घेत नाही, राईट. ठीक आहे. त्यानंतर वैकल्पिक विषय कोणता निवडावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आता सध्या आपल्या नवीन लोकांसमोर सुद्धा आहे. जनरली कसं होतं, जनरली असं होतं की पूर्व परीक्षेचा अभ्यास किंवा मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू केला, 1-2-3 महिने झाले आणि 2-3 महिन्यानंतर मग आम्हाला अंदाज आला आणि मग आम्ही ऑप्शनल निवडला, असं साधारणपणे होतं. परंतु यावेळी काय झालं, अभ्यास सुरू केला, लगेच जाहिरातीचे फॉर्म पण म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट पण आली, फॉर्म पण आलेले आहेत आणि आत्ताच वैकल्पिक विषय निवडायचा. म्हणजे आयोगाने ऍटलीस्ट तुम्हाला वेळ दिला असता की हे मुख्य परीक्षेच्या वेळी वैकल्पिक विषय निवडा, तर तसंही काही झालेलं नाहीये. म्हणजे आता त्यांना पूर्ण तयारी करायची आतापासूनच, म्हणून ते कदाचित तुमच्याकडून आत्ताच वैकल्पिक विषय घेत आहेत. तर साधारणपणे वैकल्पिक विषय कोणता निवडावा या मुद्द्यावर थोडा वेळ जास्त देईल मी. तर साधारणपणे बऱ्याच लोकांना अजूनही कन्फ्युजन आहे की ऑप्शनल 2 आहे का एक ऑप्शनल आहे. तर बरेच लोक जेव्हा फोनवर किंवा समोर येतात तेव्हा म्हणतात की ऑप्शनल नेमकं किती आहे, 2 की 1 हेच माहित नाहीये. तर ऑप्शनल विषय एकच आहे, परंतु त्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2, राईट ना. हे सगळ्यात बेसिक आहे. पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 आपल्याला काय आहे पेपर द्यायचे. ऑप्शनल विषय किती आहे, एकच ऑप्शनल आहे. आलं लक्षात, राईट. एकच ऑप्शनल विषय निवडायचा तुम्हाला. वैकल्पिक विषय म्हणजे थोडंसं स्पेशलायझेशन आहे आणि बाकी सगळे जे विषय आहे GS चे त्याला आपण जनरलायझेशन या पद्धतीने म्हणतो, राईट. ठीक आहे. सो पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे एकाच ऑप्शनलचे 2 पेपर आपल्याला द्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला डिटेल स्टडी करणं अपेक्षित आहे. मग का अभ्यास करायचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की बाबा ऑप्शनलचा अभ्यास का करायचा आहे, कारण की तो सिलेबस मध्ये किती मार्काला आहे, तर 500 मार्काला आहे, राईट. 50 मार्काला असतं तर आपण म्हटलं असतो की नको करायला, आलं लक्षात, राईट. परंतु म्हणजे काय, आपल्याला ही एक्झामची काय आहे डिमांड फुलफिल करायची आहे, नीड काय आहे एक्झामची ती फुलफिल करायची आहे. आणि त्या म्हणजे जे आपल्या आता सध्या आपल्याला फोकस ठेवायचा आहे की आता मला 500 मार्कातून मॅक्झिमम मार्क म्हणजे जनरली 50 to 60% मार्क्स जर तुमचे 50% पेक्षा जास्त किंवा आपण म्हणत की 60% किंवा त्याहीपेक्षा जास्त, तर एवढे जर तुमचे मार्क्स येत असतील तर तुम्हाला निश्चितपणे वाव आहे या लिस्टमध्ये येण्यासाठी. त्यामुळे ऑप्शनल निवडताना काळजी घ्या. बऱ्याच लोकांनी फॉर्म भरत असताना मला फोन करताय की ऑप्शनल कोणता निवडायचा. मग मी विचारतो की तुम्ही सिलेबस तरी बघा रे ऍटलिस्ट, राईट ना. तर ऍटलिस्ट तुम्ही ज्या विषयाचा म्हणजे मला माहिती आहे की बहुतेक लोक राज्यसेवेची मुख्य परीक्षा देणार आहेत, कंबाईनची मुख्य देणार आहेत, त्यामुळे त्यांनी याच्याकडे बघितलेलंच नाहीये. त्यामुळे तरी थोडासा वेळ काढा, अर्धा-1 तास वेळ काढा. जो ऑप्शनल तुम्ही बघणार आहात, जो ऑप्शनल तुम्ही टाकणार आहात, त्या ऑप्शनल मध्ये काय बघायचं तुम्हाला, सिलेबस तरी बघा, राईट ना. तो सिलेबस का बघायचा आहे, कारण की त्या सिलेबस मधले किती GS ला आपल्याला लिंक आहे. तर हा एक मुद्दा आपण म्हणू शकतो की ऑप्शनल निवडताना काय काळजी घ्यायची. तर आपण असं म्हणू शकतो की सिलेबस निवडताना आपल्याला GS पेपरमध्ये किती कोणत्या पेपरमध्ये फायदा होऊ शकतो ते बघा, राईट. दुसरा मुद्दा असतो की इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट, राईट. तुम्हाला एखाद्या विषयामध्ये रुची किती आहे, आवड किती आहे, त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता की बाबा तो विषय मला कशा पद्धतीने आणखीन जास्त वेळ अभ्यास करायला, प्रिपरेशन करायला जास्त वाव मिळेल, राईट. तो इंटरेस्टचा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की तुमचे जे टीचर आहेत, त्या विषयाचे शिक्षक आहेत, ते उपलब्ध असणं. लक्षात घ्या, डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे. डिस्क्रिप्टिव्ह एक्झामला तुम्हाला क्लासरूम मध्ये येऊन लेक्चर करून, नोट्स काढून, उत्तरं लिहून ते आपल्या जे टीचर उपलब्ध आहेत त्यांना ते त्यांच्याकडून ते चेक करून त्याचं अनालिसिस, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट ह्या गोष्टी वारंवार कराव्या लागतात. आणि त्यामुळे शिक्षकांची उपलब्धता, त्या विषयाला मेंटॉर कोण उपलब्ध आहे आपल्याला, राईट, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे ऑप्शनल निवडताना ही एक काळजी घ्या. आणि दुसरं अभ्यास साहित्य, मला असं वाटतं की हा मुद्दा म्हणजे माझ्याकडे जे ऑप्शनल जे चालू आहे त्या ऑप्शनल मधल्या सगळ्याच लोकांकडून ही आम्ही कायम मुलांना एक आश्वस्त करतो की तुम्ही क्लासरूम मध्ये जेवढं दिलं जाते त्याच्यावर फोकस करा आणि आता बिनकामाच्या रेफरन्स बुक मध्ये अडकणं अपेक्षित नाही. का, कारण की पहिली एक्झाम आहे, तर पहिला पेपर आहे, तर साधारणपणे आयोग खूप जास्त चौकटीच्या पलीकडे जाण्याची भूमिका ठेवत नसतो. त्यावेळी सिलेबसला धरून आम्ही क्लासरूम मध्ये सर्व नोट्स देतो आणि त्या
त्याला धरून म्हणजे ह्याच्या मागं धावायची गरज नाही. जर तुम्ही योग्य माणूस निवडला जो तुमचा मेंटॉर आहे तर तो तुम्हाला 100% तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एफर्ट्स घेईल. मग माझ्याकडे काय आहे तर माझ्याकडे आपल्याकडे PSIR ची बॅच उपलब्ध आहे. श्रीधर सर आहेत, ऑलरेडी सरांनी 10 वर्ष PSIR विषय ऑलरेडी शिकवलेला आहे. त्यानंतर सोशोलॉजी आहे आपल्याकडे गुंजन मेश्राम सर आहेत. त्यानंतर जॉग्राफी आहे अभिजित चौगुले सर आणि अँथ्रोपॉलॉजी आहे डॉक्टर प्रीतम खुने सर. आता या प्रत्येक जे टीचर आहेत त्या सर्वांचा जो अनुभव आहे तो ॲटलिस्ट 9 ते 10 वर्ष या विषयातला टीचिंग आहे. त्याच्यामुळे सर्वांनी UPSCचे इंटरव्ह्यू सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे आत्ता सध्या तुम्हाला जे लोक नवीन आहेत आणि काही कळत नाहीये, पुण्याबाहेर असतील तर कॉल करा आणि पुण्यात असतील तर या प्रत्येक टीचरला त्यांची वेळ घेऊन तुम्ही भेटा आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. कारण की ऑप्शनल निवडणं हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. का? कारण की ऑप्शनलला आपण सध्या बहुतेक आता एप्रिलमध्ये आहोत तर एखादा महिना तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास कराल, त्याच्यानंतर मे पासून बहुतेक लोक पूर्व परीक्षेकडे वळतील. त्यावेळी मात्र ऑप्शनलला आपल्याला पूर्व परीक्षेनंतरचा 6 महिन्याचा जो वेळ आहे तो आपल्याला खूप जीव तोडून मेहनत करावी लागणार आहे. तेव्हा मात्र आपण कमी पडायला नको आणि तेव्हा मात्र आपल्या त्या विषयातला इंटरेस्ट निघून जायला नको. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही इथे काळजीपूर्वक माहिती घेऊनच ऑप्शनलची निवड करा. राईट, ठीक आहे. आणि हे मी पुन्हा सांगतो की हे जे 4 लोक माझ्याकडे ऑप्शनल घेत आहेत या सर्वांनी आपापल्या ज्या बॅचेस ऑलरेडी सुरू आहेत आणि या बॅचेसमध्ये म्हणजे ऑनलाईन पण आहे ऑफलाईन पण आहे, पण त्या सर्वांच्या ज्या नोट्स आम्ही देतोय आणि त्या लोकांना हेच सांगतो की यातूनच व्यवस्थित करा. कारण की तुमच्याकडे जास्त वेळ नाहीये. जेव्हा वेळ कमी असतो तेव्हा आहे ते कंटेंट आपल्याकडचं छान हिट करायचं असतं आणि ते आत्ता होणं तुमच्याकडून अपेक्षित आहे. राईट, ठीक आहे. त्यामुळे होपफुली ऑप्शनलचे काही डाऊट असतील तर सगळ्यात पहिला मुद्दा जो मी सांगितला तर इथे हे 4-5 मुद्दे अंडरलाईन करून ठेवा, याच्यावरून ठरवा. अदरवाईज मला कॉल करा, मी उपलब्ध आहे, किंवा ऑफिसमध्ये या, ते प्रत्येक विषयाचे शिक्षक उपलब्ध आहेत. म्हणजे एका जरी असं झालं किंवा अँथ्रोपॉलॉजी घ्यायचा आहे किंवा सोशोलॉजी घ्यायचा आहे किंवा जॉग्राफी घ्यायचा आहे, PSR घ्यायचा आहे आणि त्या टीचरला भेटायचंय तर या इथे सर उपलब्ध आहेत. दररोज बॅचेस आपल्या चालू आहेत. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह साठी सध्या काय चालू आहे तर डिस्क्रिप्टिव्ह साठी आमच्याकडे डिस्क्रिप्टिव्हच्या बॅचेस मराठी आणि इंग्रजी माध्यमातून चालू आहे. प्लस उत्तर मंथन नावाचं आमचं डेली आन्सर रायटिंग चालू आहे, जे की आपल्या फ्री मॉड्यूलचा भाग आहे. जे लोक सिन्सिअरली अभ्यास करतायत त्यांच्यासाठी हे उत्तर मंथन चॅनल आहे. हे कृपया तुम्ही टेलिग्रामवर चेक करा, उत्तर मंथन 2025, आणि यामध्ये इथे QR कोड दिलेला आहे तर तो तुम्हाला हे चॅनल जॉईन करण्यासाठी उपयोगी ठरेल. चॅनल जॉईन करा आणि डेली जो क्वेश्चन तुम्हाला मिळेल त्याचा आन्सर पाठवा. तुम्हाला त्यामध्ये कॅश प्राइज सुद्धा वीकली आम्ही उपलब्ध करून देतो. त्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह साठी तर हा उत्तर मंथनचा प्लस बॅचेस आहेत. जे लोक बाहेरगावी आहेत, ऑनलाईन अभ्यास करायचा आहे, ऑनलाईन बॅचेस अनेक लोकांनी परचेस केलेल्या आहेत, तुम्ही सुद्धा त्या बॅचमध्ये जॉईन होऊ शकता. आता अनेक विद्यार्थी मित्रांचे फोन येत आहे की सर पूर्व परीक्षेची बॅच कधी चालू करणार आहात. मागच्या वेळची पूर्व परीक्षेची बॅच किंवा मागच्या वेळी आमच्या टीमने पूर्व परीक्षेसाठी जेवढे एफर्ट्स घेतले, अनेक लोक असे म्हटले की तुमची बॅच किंवा त्याच्यानंतर होणाऱ्या टेस्ट सिरीज, वारंवार होणारी प्रॅक्टिस याच्यातून कट ऑफ वाढला. ते हे काय आमच्यासाठी एक छान शाबासकी आहे की बाबा आम्ही काम करतो, त्याच्यावर निश्चितपणे लोकांचे मार्क्स वाढतात. राईट, अनेक लोकांचे अनुभव आहेत, ते का मी इंडिव्हिज्युअल सांगायची गरज नाही. आता जे लोक पुढच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करतील त्यांच्यासाठी पूर्व परीक्षेची कंप्लीट बॅच जी आहे GS ची आपण रन करणार आहोत मेच्या फर्स्ट वीक पासून. तर मे पासून साधारणपणे आपल्याकडे बॅच असेल. लवकरच आम्ही त्याच्या संबंधीचं शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचू. त्यानंतर ही बॅच ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने असेल. मराठी आणि इंग्रजी भाषेसाठी किंवा दोन्हीही लँग्वेज मधून ही बॅच उपलब्ध असणार आहे. त्यामुळे जे लोक आता सध्या डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करताय, मला असं वाटतं की आता एप्रिल महिन्यामध्ये तुमचा मेन्सचा अभ्यास चालू ठेवा छानपैकी, आणि थोडा वेळ करंटचं वाचत राहा, नोट्स काढत राहा. बाकी पूर्ण वेळ तुम्हाला छानपैकी कशाला द्यायचा आहे, तुमच्या त्यानंतरचा वेळ म्हणजे मे पासूनचा वेळ पूर्ण आपण कशाला देणार आहोत, पूर्व परीक्षेला देणार आहोत. राईट, ठीक आहे. होपफुली या व्हिडिओतून प्रिलिमचा फॉर्म भरत असताना येणाऱ्या अडचणींचा मुद्दा क्लिअर झाला असेल. पर्टिक्युलरली ऑप्शनल बद्दलचा मुद्दा आहे तो क्लिअर झाला असेल. तुम्ही सर्वांनी छानपैकी अभ्यास करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.